ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतल्या ब्रिचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसले यांच्या निधनानंतर कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते। पाहूया एक रिपोर्ट। आशा कधी जुनी होऊ शकत नाही, खरंच आहे। मी जरी गेले तरी आशा, होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते। आयुष्य आशेवर चाललेलं असतं, काय होणार त्याच्यावरच आपण जगत असतो। माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं, आशा। मी आशेवर जगते, नेहमी आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे। हे मला सांगावंसं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा, तशी तुमची पण हो ही माझ्याकडे देवाकडे मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळे सुखी राहा। तुमच्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। कोट्यावधी भारतीयांच्या हृदयावर आपल्या आवाजानं अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी ब्रिचकँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथेच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। मी आनंद भोसले, माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे। उद्या सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत। आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे। एका युगाचा अंत झालाय। आपल्या आशाताई आपल्यातला निघून गेल्या आहेत। आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं। आशा भोसलेंचं पार्थिव त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्कजवळ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या ह्याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे। आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। आशा भोसलेंचा जन्म 1933 साली झाला। वयाच्या 10व्या वर्षी म्हणजेच 1943 साली त्यांनी मराठी चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं। 1948 मध्ये त्यांनी चुनरिया या हिंदी चित्रपटातलं सावन आया हे गाणं गायलं। संगीतकार RD बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली। आशा भोसलेंनी आपल्या कारकिर्दीत 12,000पेक्षा जास्त गाणी गायली। पुढे जब जब जुल्फे तेरी, दिल चीज क्या है, मेरा कुछ सामान, इंतहा हो गई इंतजार की, ये रातें ये मौसम, राधा कैसे न जले यासारखी आशाताईंची हजारो गाणी सुपरहिट झाली। आशा भोसलेंना 7 वेळा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 2008 साली
केंद्र सरकारनं त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. 2021 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आशा भोसले यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनाने अतिशय दुःख झालं. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत त्यांच्या आवाजात कालातील तेज होतं. त्यांच्याशी झालेल्या संवादाच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन, असं ट्विट मोदींनी केलं. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं. भारतीय संगीत विश्वातला एक अजरामर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. ते एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या. लता दीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एक महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. काही वर्षापूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसॉन्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला, असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय. आशिष शेलार यांनी आशा भोसलेंसोबतच्या काही आठवणी सोशल मीडियात शेअर केल्या. 1940च्या दशकापासून गाणं गाणाऱ्या एकमेव गायिका आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा भोसलेंच्या जाण्यानं संगीतातल्या एका युगाचा अंत झाला. ही कविता कोणी लिहिलेली आहे ते मला माहीत नाही, त्याचं नाव नाही आहे, पण ती कविता बघा कशी आहे. जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी अवघडलेली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.